नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर कांदा बीज उत्पादनामध्ये सर्वात जास्त समस्या ही मधमाशीची येते सर्व शेतकऱ्यांना. तर आपण एक साधा बेसिक जर आपण याच्यात विचार केला आहे, तर आपण ज्यावेळेस कांदा बियाण्यासाठी जे आपलं क्षेत्र निवडतो, तर त्या क्षेत्रामध्ये एक माझ्या लक्षात आले साधं गणित, म्हणजे ज्यावेळेस आपण क्षेत्र निवडताना आपल्या क्षेत्राच्या आजूबाजूला बिलकुल झाड्या झुडपी ह्या गोष्टी नसतात आणि मग आपल्याला नंतर मधमाशीला येण्यास खूप प्रॉब्लेम होतो. तर आता ज्यावेळेस पण आपण जवळपास बारीक निरीक्षण केलं आहे, त्या बारीक निरीक्षणामध्ये आपल्याला हे लक्षात आलं आहे की आजूबाजूला कुठेही झाड नाही आहे, कुठेही झाडी झुडपी नाही आहे आणि त्याच्यामुळं मधमाशीचा प्रॉब्लेम त्या सर्व शेतकऱ्यांना जास्त येतो आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आजूबाजूला क्षेत्राच्या आजूबाजूला झाडी झुडपी जास्त आहे, त्यांना मधमाशीचा बिलकुल समस्या नाही, त्यांच्याकडं मधमाशीचं प्रमाण खूप जास्त आहे. हे आपलं एक बेसिक लक्षात आलेलं आहे. आणि आता कांद्याचं बीजाचं जर आपल्याला परिपूर्ण पोषण करणं असेल, तर आपल्याला पोटॅश 2000 हे प्रोडक्ट वापरायचं आहे. याच्यामध्ये आपण ड्रीपनं देऊ शकतो 180 ग्रॅम 20 गुंठ्यासाठी आणि 360 ग्रॅम 1 एकरासाठी. तर खूप जबरदस्त रिझल्ट येतात. मी पण वापरलं आहे. याचे रिझल्ट एकदम जबरदस्त येतात. आपलं दाण्याची जी साईज बनते सीडची, ती एकदम जबरदस्त बनते. पोटॅशची कमतरता कुठेही सीडमध्ये दिसत नाही. आणि आता इथून पुढं सर्वात जास्त गरज जी असते ती पोटॅशची असते, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर पोटॅश देणं असेल, तर आपण पोटॅश 2000 हे प्रोडक्ट नक्की वापरू शकतात, कारण की याचे रिझल्ट उत्तम आलेले आहे. सर्व शेतकऱ्याचं खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यू देतात, कारण की शेतकऱ्यांनी वापरल्यावर शेतकऱ्यांचे अनुभव खूप तगडे येतात. तर त्यामुळे आपण हे नक्की एकदा वापरू शकतात कांद्यासाठी.